तर नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? हसायलाच पाहिजे, हसताय ना, हसायलाच पाहिजे. हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण घेऊन आलोय तुमच्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम मराठी फिल्म क्रिटिक्स. आमचा पहिलाच व्हिडिओ असल्यामुळे जर आमच्याकडून काही चुका झाल्या तर आम्हाला क्षमा करा. पण तुमचे पैसे वाचवण्यासाठी आम्ही आमचे पैसे घालून फिल्म रिव्ह्यूज तयार करण्याचा निर्णय घेतलाय. पहिलाच व्हिडिओ आमच्या चॅनेलचा, तर आम्हाला सपोर्ट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा हीच सगळ्यांना विनंती. हा माझा मित्र शंतनू आणि मी श्रेयस. पुढे तर आम्ही ह्या महिन्यात बघितल्या टोटल 7 मूवीज. एवढे पिक्चर बघून आम्हाला कळले की प्रत्येक पिक्चर थिएटरमध्ये जाऊन बघायची काय गरज नसते. आता शंतनू सारखा पैसेवाला मुलगा माझ्यासोबत असल्यामुळे मला तर काय एवढं गरज पडत नाही की कट. तर पहिला पिक्चर घेतोय आपण हाऊसफुल 5. शंतनू काय म्हणणं आहे तुझं हाऊसफुल 5 बद्दल? पिक्चर मस्त नव्हता, अजिबात नव्हता. मस्त काय पिक्चरच नव्हता. स्टोरी नाही, रायटिंग नाही, जोक्स नाही, काय नाही, काही नाही. फॅमिली सोबत जाणार असाल तर जाऊच नका पिक्चरला. जायचं काही गरज नाहीये पिक्चरला. एकदम थर्ड क्लास पिक्चर होता. पण जर मुलांसोबत जाणार असाल, फ्रेंड्स काहीतरी तर 100% जावा तुम्ही. तुम्हाला 100% मजा येईल. काय म्हणणार शंतनू? काय आली ना मजा तुला? पण आली ना? किती जास्त आली मजा? म्हणजे डोळे भरवले माझे. डोळ्यात मावत नव्हत्या काय काय गोष्टी. एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत पिक्चर मध्ये. ज्यांनी बघितलं असेल त्यांना समजलंच. जसं की सौंदर्य शर्मा जबरदस्त ऍक्टिंग. सौंदर्याचं सौंदर्य वा. सौंदर्याचं सौंदर्य भारावून गेलो आम्ही बघून. पण बाकी काहीच नाही त्या पिक्चर मध्ये बघण्यासारखं. थिएटरमध्ये जाऊन बघण्यासारखं नाही येतो. तुम्ही लॅपटॉप मध्ये लावून पण मजा घेऊ शकता सगळेजण सोबत बसून बघून. काही गरज नाहीये एवढं करण्याची. किती मार्क इच्छा सांगतो तू? 10 पैकी 4. जरा जास्तच दिली पण ठीक आहे. 10 पैकी 4. आणि 4चे 4 मार्क हे सौंदर्याचेच आहेत. सौंदर्याचे आहेत. बरोबर ना? ठीक आहे. तर मग दुसरा मूवीकडे जाऊया आपण. दुसरा मूवी बघितला आपण जारण. मराठी मूवी आहे जारण. आम्ही पण तो असा माउथ पब्लिसिटीने जाऊन बघितला. जर मुलं जाणार असेल तर नाहीये, गरजच नाहीये. काय म्हणणार तुझं तुला? नाही इतका काही खास असं नाही. उगाच हाईप होती त्या पिक्चरची. वेगळा बोलू नकोस तू. रेग्युलर बोलतो तसा बोल. अरे म्हणजे ते पुण्यात राहून असं शिकलोय. ओके. पुणेरी भाषेचा परिणाम झालेला असतोय शंतनूवरती. म्हणजे अनिता दत्तीने जर आणखी काही रोल केला असता 1-2 तास पूर्ण पिक्चर मध्ये पाहिजे होती. आली मोजून 5-10 मिनिटं. हाईप अशी होती की अनिता दत्तीने खूप ऍक्टिंग केली. ऍक्टिंग केली. ते खूप कमी वेळासाठी एकदम. अमृताची ऍक्टिंग मला आवडली पर्सनली. हा म्हणतोय की तिने ओव्हर ऍक्टिंग केली. म्हणजे काय खरंच ओव्हर ऍक्टिंग केली का नाही ते आता तसं सांगू शकत नाही. पण मला तर चांगली वाटली ऍक्टिंग. म्हणजे फॅमिली सोबत जाणार असेल तर तुम्ही 100% बघा पिक्चर. काय म्हणणं तुझं? फॅमिलीला आवडेल. फ्रेंड्स जाऊन काही उपयोग नाही त्याचा. पण शेवटी त्यांनी सस्पेन्स टाकला एक जबरदस्त की जो आपल्याला वाटतं की आपण बरोबर गेस करतोय. पण ते आपल्याला एकदम म्हणजे आपलं जे मत आपण तयार केलंय मनात ते फोडून टाकण्याचं काम पिक्चरने केलंय. म्हणजे त्याच्यामध्ये जर थोडा असा त्यांनी अंधश्रद्धेकडे दिलंय हे सगळं शेवटी जाताना. पण ते त्यांनी जर ठेवलं असतं भूतातकीकडे तर अजून मजा आली असती 100%. तर मी पिक्चरला एक 6 मार्क देईन 10 पैकी. शंतनू? 5. ठीक आहे. म्हणजे पण आहे 1 टाइम वॉच आहे पिक्चर. पण थिएटरला जाऊन बघण्याची काही गरज नाहीये तसं. त्यानंतर आम्ही पिक्चर घेतोय. तर तिसरा पिक्चर आम्ही बघितला हाऊ टू ट्रेन युअर ड्रॅगन. पिक्चर मला पर्सनली खूप आवडला. मी त्याचं अॅनिमेटेड व्हर्जन बघितलेलं होतं. त्यामुळं पिक्चरला जायचा निर्णय जो आहे मला तर माहित नव्हतं. मी तर ट्रेलर पण बघितला होता. मी अॅनिमेटेड पण बघितला होता. ह्याच्यामुळे जावं लागलं मला पिक्चरला. पण पिक्चर मस्त होता खरंच सिरियसली. म्हणजे स्टोरी वाईज बघा तुम्ही. जर तुम्ही बघितला नसेल अॅनिमेटेड वाला तर तुम्हाला असं वाटेल की खूप छान पिक्चर आहे.
आता हे अॅनिमेटेड बघितला तर तुला कसं वाटला? तू अॅनिमेटेड पण बघितला आणि हा पण बघितला आता आलेला. म्हणजे अॅनिमेटेड जो पिक्चर आहे त्यात आणि जो लाईव्ह ऍक्शन आहे त्यात असा काही फरक नाहीये. स्टोरी वाईज स्टोरी आहे ती सेम आहे. सीन्स पण खूप सारे सेम आहे, जे अॅनिमेटेड होते म्हणजे लाईव्ह ऍक्शन होते. सीन सेम जर असले तरी परत अॅनिमेटेड म्हणजे थोडं कार्टून झालं ना. पण इथं त्यांनी जे VFX वापरले एवढं जबरदस्त VFX आहे. आणि आपण 3D मध्ये बघितला ना तो. गरीब असल्यामुळं IMAX ला बघू शकलो नाही आम्ही, त्यामुळे आम्ही जरा 3D मध्ये बघितला. तो पण कोथरूडच्या इथं जाऊ द्या तो विषय. पण ठीक आहे, वन टाइम वॉच म्हणण्यापेक्षा वॉच कराच तुम्ही जाऊन, जर असेल तुमच्या थिएटरमध्ये आसपास तर. आणि यंग मुलांसाठीच आहे हा मी महत्वाचा पिक्चर. फॅमिली सोबत जाण्याची काही गरज नाही त्या पिक्चरला. हाऊ टू ट्रेनला आम्ही 8 मार्क देतो 10 पैकी दोघांकडून. वा, 100% वॉच करा आणि 3D मध्येच करा. त्यानंतर आम्ही पिक्चर बघितला आफ्टर 28 इयर्स, आणि तो पण आम्ही असाच बघितला, काही गरज नसताना. ट्रेलर बघितला नाही, काय नाही, डायरेक्ट गेलो थिएटरला. शंतनूने सांगितलं कोथरूडच्या थिएटरला आहे पिक्चर, तिथे गेलो, तिकीट काढलं, आत जाऊन बसलो. मग आम्हाला कळलं की हा पिक्चर तर इंग्लिशमध्ये. मग कसं वाटलं शंतनू पहिला इंग्लिशचा पिक्चर बघून थिएटरमध्ये? हा पहिलाच इंग्लिश पिक्चर जो आम्ही थिएटरमध्ये इंग्लिश पिक्चर म्हणजे इंग्लिश लँग्वेज मध्ये बघितला पहिला पिक्चर थिएटरला जाऊन. अर्धे जोक समजले नाही, सगळं थिएटर हसत होतं आणि आम्ही एकमेकांच्या तोंडाकडे बघत होतो. जोकच कळत नव्हते काय चाललंय काय नाही, पण काय सगळं बाकीचं कळलं. बाकी त्यात काय मारामारी कापाकापी एवढंच आहे. जर तुम्हाला गुलू करायचं असेल पिक्चर बघायला गर्लफ्रेंड सोबत तर अजिबात जाऊ नका, कारण तो पिक्चर एवढा फास्ट फॉरवर्ड आहे फर्स्ट हाफ मध्ये की तुम्हाला कंटिन्यू तुमचं लक्ष त्या पिक्चरकडेच राहणार, गर्लफ्रेंडकडे राहणार नाही. काय म्हणणं आहे तुझ्या गोष्टी? काहीच नाही. बरोबर आहे, अत्यंत बरोबर आहे, नुसतं बरोबर नाहीये. आणि फर्स्ट हाफ मध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलंय, पण सेकंड हाफ मध्ये ते तेवढेच गाणं हागलेत. स्टोरीला एंडिंग नाहीये काही, शेवटी ते एकदम असं इमोशनल करायला गेलेत, त्याच्यामुळं एवढं काय असं छान वाटलं नाही. एंडिंग अजून काहीतरी होऊ शकली असते, म्हणजे थ्रिलर झाली असते खूप जास्त, पण काहीच थ्रिल झालं नाही त्याच्यामध्ये. आय गेस ते पुढच्या स्टोरी म्हणजे हा जो पिक्चर आहे आफ्टर 28 इयर्स तोच एक तर सिरीज मधला पिक्चर आहे. पहिला पिक्चर आलता तो आफ्टर 28 डेज, त्याच्यानंतर आता आफ्टर 28 मंथ्स, आणि त्याच्यानंतर आता आलाय आफ्टर 28 इयर्स, आणि त्याचा पुढचा पण येणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी ठेवला असेल त्यासाठी, म्हणजे मे बी आम्हाला पण नक्की माहित नाही, पण असेल काहीतरी. आणि मिड क्रेडिट सीन आहे त्याच्यामध्ये एक आहेच, तो बघा जाताना. म्हणजे ठीक आहे, एवढं काही नाही. 7 मार्क देईन मी त्याला 10 पैकी 7 मार्क. 5वा पिक्चर आम्ही बघितला तो सितारे जमीन पर. पर्सनली मला खूप आवडला पिक्चर. श्रेयसला इतका काही असा आवडला नाही, म्हणजे ठीक आहे, काही सॉरी फिजिकली मेंटली डिसेबल्ड मुलं आहेत त्याच्यामध्ये, त्यांनी ऍक्टिंग वगैरे केली चांगली, पण असं वाव फिलिंग म्हणजे घरच्यांसोबत जाणार असेल तर 100% जावं तुम्ही, पण असं मित्रांसोबत जाऊन काही मजा नाही. 2-3 जोक्स जबरदस्त आहेत, म्हणजे ते बिझनेस वुमनवाला जोक म्हणजे असं नेक्स्ट लेवल जोक्स आहेत काही काही. ऍक्टिंग जी केली त्या मुलांनी ती जबरदस्त. म्हणजे तुम्हाला जर आवडत असतील इमोशनल पिक्चर तर तुम्ही 100% जावा. म्हणजे तुला आवडत नाही पण कसं काय आवडला कोणाच ठेव इमोशनल पिक्चर एवढा. आमिर खान ऍक्टिंग नेहमीप्रमाणे जबरदस्त ऍक्टिंग. म्हणजे रिमेक आहे पण असं काही वाटत नाही आपल्याला रिमेक केला काय केलं, कारण आधीचा पिक्चर काय आपण बघितलं नव्हतं कोणीच. ठीक आहे, म्हणजे मस्त वन टाइम वॉच आहे. फॅमिली सोबत जावा महत्वाचं म्हणतं जाणार असेल तर. पण त्यात जो लव्ह अँगल दिला काय नाव जेनिलिया सोबतचा, त्याची काय गरज होती असं तर मला काय वाटलं नाही त्या पिक्चरमध्ये. तुला काहीच गरज नव्हती. ठीक आहे, बॉलिवूड आहे, चालायचं एवढं तेवढं. 6 मार्क देईन मी त्या पिक्चरला 10 पैकी. आवडला मला त्याच्यामुळे 7 मार्क. ओके, पुढचा पिक्चर आहे 6वा मा, काजोलचा, अजय देवगण प्रोडक्शन मधून निघालेला पिक्चर. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे तो अजय देवगणचे जे पिक्चर आहेत बाकीचे शैतान त्या युनिव्हर्सला जाऊन तो पिक्चर मॅच होणार आहे. मिड क्रेडिट सीन आहे
माझा, त्यात जाऊन तुम्हाला कळतंय की तो त्या युनिव्हर्स मधला आहे, तर लगेच उठून जाऊ नका. हा पिक्चर पण सेम फर्स्ट हाफ मस्त होता, भीती पण वाटत होती थोडी थोडी, म्हणजे असे जम्प स्केअर सीन पण होते काही म्हणजे. वन टाइम वॉच तर आहेच पिक्चर थिएटरला जाऊन, जास्त स्टोरी ताणलेली नाही त्यांनी, फास्ट फॉरवर्ड स्टोरी, 2-2.5 तासाचा पिक्चर आहे, ठीक आहे, फास्ट फॉरवर्ड मध्ये एकदम डायरेक्ट स्टोरी, टाइमपास नाही, गाणी नाहीत, लव्ह स्टोरी नाही, काय नाही, म्हणजे आईचं प्रेम दाखवलं महत्वाचं होतं पिक्चर मध्ये. एंडिंग मध्ये हारलेत ते खूप जास्त. विलन बद्दल तुम्ही काय म्हणालास मगाशी तू? इंडियन ग्रूटचं थर्ड कॉपी मार्वलच्या ग्रूटची थर्ड कॉपी म्हणता येईल विलनला. ठीक आहे, पण VFX ओके वाटले, एवढे काही जास्त चांगले नव्हते. गाणे पण एकच गाणं होतं शेवटीचं चांगलं, 2 गाणे चांगले गाणे आहेत. एक म्हणजे पुष्पामधलं महाकालीचं गाणं होतं ना, त्या टाइप मध्ये गाणं होतं फक्त शेवटचं, महाकालीचंच गाणं आहे ते, पण छान वाटलं. पण ठीक आहे, वन टाइम वॉच आहे पिक्चर, थिएटरला नाही मिळलं तरी चालेल, म्हणजे तुमची इच्छा. 5 मार्क देईन मी त्याला, कारण एंडिंग मध्ये ते हागलेत खूप जास्त, म्हणजे पातळ हागलेत म्हटलं तरी काय. ये सब क्या देखना पड़ रहा है, अच्छा है मैं अंधा हूं. म्हणणं नाही, पातळच हागलेत, ते कळतच नाही नक्की झालंय काय शेवटी ते. तर स्पॉइलर देत नाही तुम्हाला, तुम्ही बघाच, नंतर सांगा कमेंट मध्ये तुम्हाला काय कळलं. 5 मार्क माझ्या तुझ्यावरून 5 मार्क. पुढचा पिक्चर होता F1. F1 म्हणजे फॉर्म्युला 1 रेसिंग बद्दलचा पिक्चर आहे. तो पिक्चर इतका आवडला, जबरदस्त, असे नजरेखाली होत नव्हते पिक्चर स्क्रीनवर, म्हणजे सिनेमॅटोग्राफी वाईज जबरदस्त पिक्चर होता. आयमॅक्सला जर तुम्हाला भेटलं सौभाग्य असतील, तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही 100% आयमॅक्सला बघा. 100% 4DX ला पण आहे तो अवेलेबल, जास्त पैसे असतील तर 4DX ला बघा. पण मेन मुद्दा पीक मेल कॉन्टेंट आहे. गर्लफ्रेंड सोबत जाऊ नका, तुमचा अर्धा तास म्हणण्यापेक्षा अर्धा पिक्चर त्यातच जाईल की पुढे काय चाललंय त्याच्यामध्ये समजवायला. जसं की माझा टाइम गेला असेल तुम्हाला समजवण्यात की नक्की काय चाललंय पिक्चर मध्ये, F1 रेसिंग कशी असती, काय असती. दिमाग खराब हो जाएगा, मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी. इकडे बघू नकोस तू, खरं ते सांगतोय मी. साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए तो. म्हणजे बघाच तुम्ही थिएटरला जाऊन, आणि त्यात मुलांसोबत जाऊन बघितलं तर अजून मजा येईल तुम्हाला. फक्त F1 रेसिंग बद्दल पण नाहीये त्याच्यामध्ये, म्हणजे लाईफ बद्दल पण त्यांनी थोडाफार सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे कसं तुम्ही मॅच्युअर होत जातं लाईफ मध्ये. आता एवढं पण नको खोलात घुसायला, नाहीतर माणसाला ज्ञान चोखतोय हा खूप जास्त. पण बघा तुम्ही, 100% क्वालिटी पिक्चर आहे. टाइम खूप जास्त झाला व्हिडिओचा, ठीक आहे, कट होणार अजून त्याच्यामध्ये. तर टोटल 7 पिक्चरचा रिव्ह्यू दिला आम्ही. तर यामधला तुम्हाला मस्ट वॉच जर सांगायचं पिक्चर झाले तर तो आहे हाऊ टू ट्रेन युअर ड्रॅगन आणि F1. हे 2 पिक्चर तुम्ही बघाच, म्हणजे असं सजेशन आहे आमचं. आणि थिएटरलाच बघा, म्हणजे यातलं तुम्ही अवॉइड करू शकता. हाऊसफुल 5 नाही बघितलं तरी चालेल, एवढं काही नाही येत. मा पण नाही बघितलं तरी चालेल, पण बाकीचे ठीक आहेत, ओके पिक्चर आहेत. आणि संपूया व्हिडिओ. कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ. पहिलाच व्हिडिओ आहे आमचा, तर सपोर्ट करा आमच्या चॅनलला. आणि असेच व्हिडिओ आम्ही तुम्हाला दर रविवारी टाकत जाऊ. महिन्यात एकदा टाकायचा व्हिडिओ का आठवड्यात नाही टाकायचा ते ठरवू आम्ही. म्हणजे पिक्चर किती बघतोय त्याच्यावरती अवलंबून आहे, म्हणजे पैसे किती येतात आमच्याकडे त्याच्यावर पण अवलंबून आहे सगळं. तर बघू, मग तुम्ही सपोर्ट केला तर सगळं स्टुडिओ व्हिडिओ पण करू आम्ही तयार. बघू म्हणजे. थँक्यू शंतनू. काय 2 शब्द? थँक्यू, फक्त 2 शब्द रे. ओके, थँक आणि यू असे 2 शब्द वापरून आमचा व्हिडिओ आम्ही इथं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.